मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अंकुश सर्वांना बोलतो, आता खूप उशीर झालाय, सर्वांनी झोपून घ्या. तेव्हा दमयंती अंकुशला गुड नाईट बोलत तिथून जाते व बाहेर येते. तेव्हा ती अबोलीसमोर हात पुढे करते व सांगते, अबोली, केक खूप छान झाला होता, अंकुशला तर खूप आवडला. तेव्हाच अंकुश बाहेर येतो व सर्व काही ऐकत असतो. तेव्हा दमयंती म्हणते, अंकुशने ही कौतुकाची थाप माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठीच दिली आहे. तेव्हा अबोली सांगते, ताई, अंकुश सरांना केक आवडला ना, यातच माझा आनंद आहे. तर दमयंती म्हणते, शेवटी तुझी इच्छा पूर्ण झाली. तर दमयंतीच्या हाताचा किस अंकुशने घेतलेला असतो. तेव्हा दमयंती अबोलीला बोलते, तू बनवलेल्या केकसाठीचा किस तुला परत, व हात पुढे करत अबोलीला किस घ्यायला सांगते. तर अबोली दमयंतीच्या हाताचा किस घेते. तर ते सर्व काही अंकुश पाहत असतो. तर इकडे अबोलीने किस घेतल्यानंतर दमयंती लगेच तिथून निघून जाते. तर तेव्हा अंकुश खूपच आश्चर्याने अबोलीकडे पाहत राहतो. तर अबोली ही खूपच खुश असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण अंकुशच्या वाढदिवसाची खूपच धमाकेदार तयारी करत असतात. तेवढ्यात नीता तिथे येते व रमाला बोलते, आई, आज खूपच खमंग वास येत आहे. आज तुझ्या लेकाचा वाढदिवस म्हटल्यावर तुझ्यासाठी तर दिवाळीचा सणच असेल. तेव्हाच रमाचं लक्ष नीताच्या गळ्याकडे जातं. तेव्हा रमा नीताला तिच्या मंगळसूत्राबद्दल विचारते. तर नीता म्हणते, कोणाचं तरी लक्ष माझ्याकडे आहे. त्यानंतर नीता बोलते, माझा नवरा व मंगळसूत्रही माझंच आहे, त्यामुळे मी बघेल ते कधी घालायचं आणि कधी घालायचं नाही ते. तेव्हा नीता खूपच बडबड करते व तिथून जाण्यासाठी निघते. तेव्हा तिथे तिला काकांची पिशवी दिसते. तेव्हा नीता पिशवीकडे पाहते. तेव्हा तिला शरदला दिलेलं वचन आठवतं. तेव्हा रमा नीताला विचारते, नीता, काय झालं? तेव्हा नीता म्हणते, आज माझ्या लाडक्या भावाचा वाढदिवस जोरात साजरा होऊ देत, मग मी मंगळसूत्र घालेल. खरं तर मी त्या वेळेची आतुरतेने वाट पाहत आहे, असं ती रमाला सांगते. त्यानंतर नीता लगेच तिथून निघून जाते. तेव्हा रमा विचार करू लागते, या नीताच्या मंगळसूत्राचा आणि अंकुशच्या वाढदिवसाचा काय संबंध आहे? नीताच्या मनात काय चाललंय ते कधीच कळत नाही. तेव्हा आजी रमाला म्हणते, रमा, तू नको लक्ष देऊस. तेवढ्यात अंकुश बाहेर येतो. तर सर्व तयारी पाहून अंकुशही खूपच खुश होतो. तर तेव्हा काका अंकुशला बोलतात, अंकुश, तू अजूनही माझ्यासाठी लहानच आहे. आणि लहानपणीचा एक प्रसंग सांगत बोलतात, अंकुश, तू लहान होता ना, तेव्हा माझ्या खांद्यावर बसून माझे केस ओढायचास, म्हणूनच हा चंद्र झाला, असा डायलॉग काका देतात. तेव्हा ते ऐकून सर्वजण खूपच हसतात. त्यानंतर आजी रमा अंकुशचं औक्षण करतात. ते बघून अबोली खूपच खुश होते व विचार करू लागते, छोटी आई अजून कशी आली नाही? तर इकडे नीता भावनाला फोन करून विचारते, भावनाबाई, तुम्ही कुठे आहात? तेव्हा भावना सांगते, आम्ही लगेच निघतोय. व नीताला बोलते, हा वाढदिवस अंकुशच्या आयुष्यभर लक्षात राहील. त्यानंतर नीता लगेच फोन ठेवते. तर इकडे भावना प्रतापरावांना तिचा सर्व काही प्लॅन सांगते. तेव्हा ते दोघेही अंकुशच्या घरी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे फुलवाला अंकुशच्या चाळीत येतो. तेव्हा अबोली धावतच त्याच्याकडे जाते व विचारते, आज तुम्ही सर्व चाळी सजवायला आलात ना? तेव्हा तो फुलवाला नकार देत तिथून निघून जातो. तर अबोली खूपच नाराज होते. तर इकडे अंकुश सर्वांना नमस्कार करतो. तर नीता तिथे येते व बोलते, अंकुश, आज पार्टी कुठे आहे? तेव्हा रागू ही पार्टीसाठी अंकुशकडे हट्ट करते. तर अंकुश सर्वांना पार्टी देणारच आहे म्हणून सांगतो. त्यानंतर रागू म्हणते, दादा, आज आम्ही सर्वांनी मिळून शिऱ्याचा केक बनवलाय. तेव्हा रागू तो केक आणते. तर अंकुश आनंदाने तो केक कट करतो. त्यानंतर अंकुश काकांना गाडी बाहेर काढण्यासाठी पाठवतो. तर अबोली लगेच काकांकडे जाते व बोलते, काका, अंकुश सरांना थोडा वेळ थांबवा ना. तर काका बोलतात, अंकुशने मला गाडी काढायला लावली, मी आणखी वेळ जावा म्हणून माझी बॅगही आतमध्येच ठेवलेली आहे, परंतु आता आणखी काय करू? तर तेव्हा नीता खिडकीतून अबोलीकडे पाहत बोलते, अबोली, तुझा उत्साह आता लवकरच मावळणार आहे. तर तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजतो. तर अबोली छोटी आई आणि बाबा आलेत म्हणून लगेच त्यांच्याकडे धावतच जाते. तर इकडे नीता शरदला सांगते, आता खरा तमाशा सुरू होणार आहे.
एकदा का हा कार्यक्रम झाला की मी लगेच मंगळसूत्र घालते. तर इकडे अबोली खूप उत्साहाने भावनाला विचारते, छोटी आई अजून आपली काहीच तयारी झाली नाही. तर भावना म्हणते, कसली तयारी? तू काय म्हणत आहे मला काहीच कळत नाही. त्यानंतर भावना अंकुशला आवाज देऊ लागते. अबोली अंकुशला आवाज देते व सांगते, सर तुम्हाला भेटण्यासाठी आई बाबा आले आहेत. तेव्हाच अंकुश बाहेर येतो व अबोलीला बोलतो, अबोली हे लोक इथे कशासाठी आलेत? तर अबोली सांगते, सर तुम्ही फक्त एकदा त्यांच्याशी बोला, तुमचे सर्व गैरसमज दूर होतील. तेव्हा अंकुश बोलतो, तू बस कर आणि आत्ताच्या आत्ता त्यांना इथून जायला सांग. तर तेव्हा भावना म्हणते, अबोली ते कुठल्या तोंडाने आम्हाला भेटणार? पोलीस असून त्यांनी पोलिसाच्याच घरात चोरी केली म्हटल्यावर थोडी तरी लाज वाटणारच ना. तेव्हा अबोली खूपच आश्चर्याने भावनाला विचारते, कसली चोरी? तर भावना अबोलीला बोलते, ए घुमे तू तर गप्पच बस. हा तुझा नवरा फक्त नावाला पोलीस आहे, काम तर चोरीचंच करतो. तेव्हा अंकुश बोलतो, मला सकाळी सकाळी इथे तमाशा नकोय, त्यामुळे तुम्ही लगेच इथून निघा. तेव्हा भावना म्हणते, आमचा हिशोब चुकता झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही व बोलते, सर्वांना कळू द्या तुम्ही तुमच्या खाकीचा धाक दाखवून कसे चोरटे घरात लपवले आहेत ते. तर तेव्हा रमा भावनाला सांगते, तुमचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही, त्यामुळे तुम्ही इथे येऊन बडबडण्याची काही गरज नाही. तेव्हा आजी अबोलीला विचारते, अबोली तू तुझ्या आईला इथे बोलवलंस का? तेव्हा अबोली भावनाला म्हणते, आई आपण अंकुश सरांचा वाढदिवस सेलिब्रेट करणार होतो ना. तर भावना यावर काही बोलत नाही. तर भावना सांगते, सर्वांना कळू देत शिंदेंचं घर कसं चोरट्यांचं घर आहे ते. तेव्हा अंकुश भावनावर खूपच भडकतो व बोलतो, इथून निघा. तेवढ्यात प्रतापराव गाडीतून उतरतो व बोलतो, इन्स्पेक्टर आवाज खाली. तसंही तुम्हाला ओरडण्याची खूप घाण सवय आहे, परंतु त्याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. मी आज तुझा खरा चेहरा सर्वांसमोर आणणारच आहे. तेव्हा अंकुश बोलतो, वेगवेगळे चेहरे घेऊन फक्त तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना फिरता येतं. तुमची सर्व कुंडली ना तर लगेच समजेल चोर कोण आणि सावकार कोण. तेव्हा भावनामध्येच बडबडू लागते. तर आजी अबोलीला म्हणते, अबोली हे काय चालले? तेव्हा अबोली भावनाला म्हणते, छोटी आई तुम्ही हे सर्व बोलायला इथे आलात का? आपण तर अंकुश सरांचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं होतं ना. तेव्हा भावना म्हणते, याचा आणि आमचा काय संबंध? आम्ही काय रस्त्यावर आहोत का याचा वाढदिवस साजरा करायला? तेव्हा नीता ओरडतच पुढे येते व बोलते, माझा भाऊ एक इमानदार व कर्तबगार पोलीस ऑफिसर आहे. तर भावना म्हणते, मग मी त्याची आरती करू का की चोरी केली म्हणून मेडल देऊ? तेव्हा नीता विचारते, कसली चोरी? तर भावना सांगते, या अबोलीने आमचे पैसे चोरले. फक्त कालच्या दिवसात प्रतापरावांचे 2 लाख रुपये चोरीला गेले. तर नीता म्हणते, म्हणजे काल अबोली तुम्हाला भेटायला आली होती का? तर नीता म्हणते, हे शक्यच नाही, कारण तिला माहिती आहे हे सर्व अंकुशला आवडत नाही. तेव्हा अबोलीला धक्काच बसतो. पुढील भागात काकांच्या बॅगेमध्ये पैसे सापडतात. तेव्हा प्रतापराव बोलतो, काका चोर आणि अंकुश महाचोर. पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.